जो पॉवर प्लेचा नियम आहे तो नाही आहे खरं तर. तुम्ही पॉवर प्लेच्या बाहेर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू ठेवू शकतात. आणि स्पीडअप करायचा प्लीज विनंती असेल. दोन संघ आपण पाहतोय मैदानामध्ये. एका बाजूला HSC भाल आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान 40+ असं मॅच आपण पाहणार आहोत. खरं तर या ठिकाणी अनेकशे मान्यवर त्यांची मांदी या ठिकाणी नक्की झाली. इवलिश रूप लाविल दारी त्याचा वेळ गेला गगनावरी. खरं तर या ठिकाणी समीरदादा म्हात्रे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदू शास्त्र कार्याध्यक्ष त्याचं आगमन बाल प्रीमियर लीग मध्ये झालंय. त्याचं देखील सहर्ष स्वागत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी बाल प्रीमियर लीगच्या वतीनं करण्यात आलाय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. त्यांच्या समवेत प्रवीणदादा म्हात्रे ज्यांना मॅन ऑफ द मॅचच्या सिरीजच्या या ठिकाणी टी-शर्ट्स आम्हाला स्पॉन्सर केलेत. त्यांचा देखील दत्तगुरु स्पोर्ट्सचे ओनर त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची मांदी या ठिकाणी आली होती. चला नेक्स्ट मॅच असेल मरई भाल 40+ आणि त्यांच्या विरोधात गावदेवी भाल 40+. मरई भाल 40+ आणि त्यांच्या विरोधात गावदेवी भाल 40+ असा सामना नेक्स्ट मॅच होईल. त्यांच्या कर्णधारांना देखील विनंती असेल 1 इनिंग झाल्यानंतर टॉस साठी यायचं आहे. अनिकेत दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन शुभ स्वागत झालंय. या चमचमत्या ट्रॉफी आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या समोर जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. दरवर्षी सलगचे 5 वर्ष जे आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर करतात असे अनिकेत दादा म्हात्रे त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल एकदम मानपूर्वक समालोचन कक्षाकडे यायचं आहे आणि समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न होऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आणि सह्याद्री प्रतिष्ठानचे हिंदुस्थानचे कार्याध्यक्ष समीरदादा म्हात्रे हे या ठिकाणाहून रवाना होत आहेत. त्यांना देखील थोडीशी घाई आहे. त्यांना देखील जायचं आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय माजी अध्यक्ष वाशिबा क्रिकेट संघटना बबलूदादा म्हात्रे हे देखील त्यांच्या समवेत आहेत. ते देखील या ठिकाणाहून रवाना होत आहेत. तुम्ही वेळात वेळ काढून या ठिकाणी सर आलात. तुमचं देखील मनाच्या अंतःकरणानं बाल प्रीमियर लीगच्या वतीनं मी धन्यवाद देईन. अशीच मदत वेळोवेळी आमच्या भाल गावावरती राहावी हीच अपेक्षा. 40+ सामने आपण मैदानामध्ये पाहतोय. खरं तर जय हनुमान 40+ आणि HSC भाल 40+ दोन फ्रँचाइज टीम या ठिकाणी 40+च्या 1 धाव आरोग्यासाठी. ओपनिंग पेअर आपण पाहतोय फलंदाजीसाठी मंगेश आणि संतोष HSC भाल संघाकडून. आणि गोलंदाजी मार्क म्हणून आपण बघतोय दत्ता गोलंदाज. बाल प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन खरं तर आपण पाहतोय सुपर संडे. आजचा 16 फेब्रुवारी हा दिवस. आज संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पा आणि ज्या बाप्पाचं आपल्या पेन तालुक्यावरती नितांत प्रेम आहे. प्लीज विनंती असेल 40+ संघाला देखील थोडंसं सामना स्पीडअप करायचा आहे. थोडा वेळ कमी घ्या कारण आपला आजच्या दिवसामध्ये खूप सारे सामने करायचे आहेत. आजच्या दिवसात मेगा फायनलचे सामने देखील आपण पाहणार आहोत. पुढचा चेंडू स्लॉट मध्ये होता सरळ पाठवल्या आवडत्या प्लॉट मध्ये आलाय हा मोठा दर्जेदार षटकार. संतोष लेफ्ट हँडेड फलंदाज आहे आणि त्याला त्याचा खेळ आपण आजच्या दिवसामध्ये श्रीनाथ हर्ष 11 या संघाकडून खूप चांगला खेळलाय. परंतु आज 40+ च्या संघाकडून खेळत असताना फाईन लीगच्या रिजन मध्ये मोठा फटका मोठा तडाखा संतोषच्या बॅट मधून आलाय. दर्जेदार प्रेक्षणीय षटकार.
सुपर बॅटिंग या ठिकाणी संतोषची आपण पाहतोय. खरं तर लेफ्ट हँडेड फलंदाजांचा बोलबाला नक्कीच आपल्या पेन तालुक्यामध्ये देखील राहिलाय. आपण आवर्जून नाव घेऊ शकतो योगेशजी पवार सर. आणि तदनंतर आपण दुसरं नाव जर घेतलं, यस चौकार आहे. दुसरं नाव जर आपण घेतलं दत्तगुरु वडाव संघाकडून खेळत असताना रोहनला आपण पाहतो नेहमीच. जनार्दन अंबाजी म्हात्रे माजी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वडाव यांचे या ठिकाणी आगमन झाले. सरांना देखील विनंती असेल समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावर मानपूर्वक स्थानापन्न होऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. अनेकशे मान्यवर आजच्या दिवसामध्ये येतील, कारण आजचा सुपर संडेचा दिवस आहे. संडेचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये आपण पाहतोय हे सर्व सामने पार पडत असताना पुन्हा एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती केली का काय संतोषनं. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देणारा षटकार डीजे. यस चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात 19 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना 3 षटकांचे हे सामने, परंतु 40+ सामने आहेत आणि 40+चा फलंदाज जो फलंदाजी करतोय संतोष. या ठिकाणी आपण पाहिलं जनार्दन अंबाजी म्हात्रे यांचं आगमन व्यासपीठावरती झालं, ज्यांनी टी शर्ट्स जे आहेत जर्सीस आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचे देखील भारत प्रीमियर लीगच्या वतीनं शब्द सुमनाने मी शुभम म्हात्रे करतोय सहर्ष स्वागत आणि धन्यवाद देईन. मी तर नक्कीच आपल्याला आपले सर्व खेळाडू आहेत आणि आपल्या सर्व खेळाडूंना मोटिवेट करणं ही आपली गरज आहे आणि तशीच काहीसे मोटिवेशन आपण त्यांच्या माध्यमातून पाहिलं. कलरफुल जर्सीस या ठिकाणी स्पॉन्सर केली आहेत सरांना आणि साहेबांचं देखील मनपूर्वक धन्यवाद देईन. शेवटच्या चेंडूवर मात्र नक्कीच गोड झाला. शेवट षटकार आला आणि षटकारच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या. तर पहिल्या षटक समाप्तीवर 28 धावा. या ठिकाणी सत्कार समारंभ होईल. अतिथी देवो भव या ठिकाणी सनातन धर्म आपला असतो नेहमीच. गेस्ट इज गॉड, अतिथी देवो भव याच अनुषंगाने खरं तर या ठिकाणी साहेबांचा मान सन्मान, मायची उद्धार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प तसेच या कार्यक्रमाची गोड आठवण भेट म्हणून सरांना सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात आलं. सरांच्या माध्यमातून या ठिकाणी कलरफुल जर्सीज आम्हाला स्पॉन्सर करण्यात आल्या. खूप चांगलं योगदान सरांचं देखील राहिलंय. पुढचा चेंडू फलंदाज असेल या ठिकाणी बीमर फेकलाय चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला त्या ठिकाणी, परंतु आउटफील्ड थोडीशी खराब. 9 चेंडू आहे, बीमर चेंडू आहे. अंपायरने हेलिकॉप्टर देखील फिरवलाय. 40+ हे सामने आहेत आणि 40+ सामन्यामध्ये थोडासा प्रॅक्टिसचा अभाव देखील आपण पाहणार आहोत. 1 धाव आरोग्यासाठी, परंतु ही धावाधाव आपल्या संघासाठी, आपण आपल्या फ्रँचाइज टीमसाठी ही धावाधाव करतोय आणि या धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्यात. 30 धावा दुसरं षटक घेऊन आपण पाहतोय मार्गस्थ होतोय नितीन. 40+चा लेजंड खेळाडू आहे, परंतु त्याची शरीरयष्टी जर आपण पाहिली तर अगदी यंग प्लेअर सारखी शरीरयष्टी त्याची आहे. तोच गोलंदाज आता गुलांच्या मार्कवर पुढचा चेंडू अगदी खोलात टाकला होता. ज्या संतोषनं मागच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली त्या संतोषला मात्र रोखण्यात नक्कीच यश मिळते, ते म्हणजे नितीन याला. बाल प्रीमियर लीग 2025चा हा थरार जे हनुमान मैदान मोठे बाल या मैदानामध्ये आपण पाहतोय 5वं पर्व आणि 5व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना खरं तर आयोजकांचा खूप सारी मेहनत आणि आयोजकांचा अट्टहास आपण या मैदानामध्ये पाहतोय. सुंदर आयोजन नियोजन, खरं तर हा शामियाना देखील खूप सुंदर आहे, ज्या शामियानातून आम्ही समालोचन करत आहोत. खूप साऱ्या सुंदर चमचमत्या ट्रॉफ्या आमच्या समोर, आमच्या समालोचन कक्षाच्या समोर या ठिकाणी आहेत. या ठिकाणी शॉर्ट पिच होता, शॉटला केलंय पुल मिड ऑनच्या रिजन मध्ये, पुल सक्सेसफुल पॉवरफुल आलाय हा मोठा षटकार. धन्यवाद. एका बाजूने आपण पाहिलं तर संतोष मोठे फटके मारत होता, परंतु
मंगेशने असा विचार केला की मी का शांत राहू, मी सुद्धा मोठे फटके मारू शकतो, मी देखील एक काल गाजवलाय, मी देखील भाल गावाचं नाव मोठं केलं एका कालामध्ये. तसंच काहीशी फलंदाजी आपण पाहतोय होत असताना मंगेश आणि संतोष ही ओपनिंग फलंदाजी, ही ओपनिंग पेअर तुम्हाला तोडावी लागेल, काहीतरी करामत करावी लागेल, गोलंदाजीवर काहीतरी व्हेरिएशन्स करावे लागतील नितीनला. फुलटॉस लोवर फुलटॉस त्या ठिकाणी होता, स्ट्रेट ड्राईव्ह केलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलं गेलंय लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. परंतु 40+ चे खेळाडू आहेत आणि थोडासा प्रॅक्टिसचा अभाव नक्कीच असेल त्यांच्यामध्ये देखील. परंतु कडाक्याचं ऊन आहे आणि कडाक्याच्या उन्हामध्ये देखील हे सर्व सामने आपण भारत प्रीमियर लीगचे होत असताना पाहतोय. ही ओपनिंग पेअर तोडावी लागेल, काहीतरी करामत करावी लागेल, चेंडू फिरवावा लागेल, आता बोटांची जादू तुम्हाला दाखवावी लागेल. परंतु संतोष या ठिकाणी थांबणार नाहीयेत. संतोषचा संतोष अजूनही झाला नाहीये. मोठा फटका लॉंग ऑनच्या रिजन मध्ये, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. अक्षरशः तुटून पडलाय संतोष. टीम जय हनुमान 40+ या संघावरती सुंदर फलंदाजी, धावफलकावरती धावा लागल्यात 45 धावा, 47 धावा धावफलकावरती लागल्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल, धावफलकावरती धावा लागल्या 47, मोठी धावसंख्या. खरं तर 40+ चे हे सामने आपण पाहतोय आणि 40+ सामन्यामध्ये एवढी मोठी धावसंख्या होईल हे देखील पाहतोय आपण भारत प्रीमियर लीगच्या वतीनं. हे सर्व खेळाडू आहेत, या सर्व खेळाडूंनी एक काळ गाजवला. खरं तर भालगावचं नाव ज्या खेळाडूंनी मोठे केलं तेच खेळाडू आता आपण पाहतोय या ठिकाणी 40+ झाल्यानंतर आपला खेळ मैदानामध्ये करत असताना. भारत प्रीमियर लीगचं आयोजन भव्य दिव्य आयोजन आहे आणि या भव्य दिव्य आयोजनामध्ये वेगळी संकल्पना आपण पाहतो. 40+ चे सामने या ठिकाणी खेळवत असताना दुसरं षटक समाप्त झालं आणि धावफलकावरती धावा लागल्यात 48 धावा, 48 लॉस ऑफ 0 विकेट्स. संतोषचा जर आपण विचार केला तर 9 चेंडूंमध्ये 36 धावांची बहार खेळी आतापर्यंत त्याने साकारली आहे. 50 येईल का, भारत प्रीमियर लीग मध्ये पहिली 50 येईल का, हे पाहण्याजोगे नक्कीच असेल मैदानामध्ये. परंतु गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आपण पाहतोय कृष्णकांत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल, परंतु तेवढीच चांगली फलंदाजी होत असताना आपण संतोषच्या बॅट मधून पाहतोय. सोवर टाकला होता, खराब चेंडूवर मोठा प्रहार, मोठा तडाखा संतोषच्या बॅट मधून आलाय, मोठा फटका, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. षटकार आलाय संतोषच्या बॅट मधून. संतोष नावाचं वादळ नक्कीच मैदानामध्ये आलंय. जय हनुमान मैदानात संतोष नावाचं वादळ आलंय. 10 चेंडूंवरती 42 धावांची बहारदार खेळी करत असताना संतोषला आपण पाहतोय 40+ चे सामन्यात आणि 40+ च्या सामन्यामध्ये देखील एवढी चांगली फलंदाजी, सुंदर फलंदाजी मी तर म्हणेन. 50 येईल का, पहिली 50 येईल का भारत प्रीमियर लीग मध्ये संतोषच्या बॅट मधून. पुढचा चेंडू शॉर्ट पिच खराब होता, खराब चेंडूवरती मोठा प्रहार, त्याच फटक्याची प्रवृत्ती, चेंडू चाललाय आर पार, फरार, षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. सुंदर गीत या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून श्री साई डीजे आपण त्यांचं देखील 2 दिवसामध्ये खूप सुंदर क्लॅरिटी साऊंड आपण ऐकता आहात. जातीची कोळी, खरं तर या ठिकाणच्या लोकांचा व्यवसाय कोळी व्यवसाय आहे, भात शेती व्यवसाय आहे. खरं तर मेहनती लोक आणि मेहनती मंडळी भालगावची नक्कीच आपण पाहिली आहे. सुंदर हे मैदान त्याने सज्ज केलंय. परंतु संतोष नावाचं वादळ या मैदानामध्ये आलंय.
वैयक्तिक पुढचा चेंडू कॅच होईल का त्या ठिकाणी, परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडू पडल्यानंतर चेंडू अडवण्यात यश मात्र नक्कीच मिळालं आणि 50शी गाठल्या संतोष. या ठिकाणी बॅट दाखवायची आहे संतोष. 50 धावा, वैयक्तिक 50 धावा. सुंदर फलंदाजी, जोरदार बॅटिंग आवडली असेल तर सर्वांना विनंती असेल का एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या संतोषसाठी. सुंदर फलंदाजी, पाल प्रीमियर लीग मधील पहिली वैली 50शी गाठली ती संतोषनं. मोठा फटका मारायचा होता परंतु त्या ठिकाणी सुंदर विकेट किपिंग, विकेट मात्र नक्कीच बहाल केलाय संतोषनं. संतोष माघारी परतणार जरूर. संतोष बॅक टू द डग आउट. नक्कीच या ठिकाणी अपडेट आमच्यापर्यंत आलाय. कालच्या दिवसामध्ये देखील एक 50 सागरच्या बॅट मधून आली आणि सागर हा देखील लेफ्टी बॅट्समन आहे आणि संतोष देखील लेफ्टी बॅट्समन आहे, परंतु हे दोघं भाऊ देखील आहेत. दोन भावांची ही आगली वेगळी फलंदाजी आपण जय हनुमान मैदानामध्ये पाहिली. फलकावरती धावा लागल्यात 64 धावा, 64 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. संतोषला मात्र 50शीवर संतोष मानावा लागला, परंतु आपल्या संघासाठी चांगलं काम तर संतोषनं जरूर करून दाखवलंय. पुढचा चेंडू स्लोवर पण टाकला होता, शॉर्ट पिच जरूर होता, खराब चेंडू जरूर होता, मोठा प्रहार जरूर आला असता, परंतु त्या ठिकाणी मंगेश मात्र नक्कीच बीट झाला. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा लागल्यात 63 धावा, 64 धावा आणि जिंकण्यासाठी 65 बनवावे लागतील. 64 धावा धावफलकावरती लागतील आणि जिंकण्यासाठी 65 धावा बनवावे लागतील त्या टीम जय हनुमान 40+ या संघाला. चला नेक्स्ट मॅच असेल चला नेक्स्ट मॅच गावदेवी भाल आणि त्यांच्या विरोधात असेल मरई भाल 40+ आणि गावदेवी भाल 40+. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तुम्हाला विनंती आहे, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, दोन्ही आयकॉन प्लेअरला विनंती आहे टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, तर ऐकूया आपण आवाज, पेन तालुक्याचा बुलंद आवाज. खरं तर ज्या आवाजानं तुम्हाला सर्वांच्या मनामध्ये जागा बनवली, पेन विभागात नव्हे तर पेन खारेपाट विभागामध्ये देखील ज्या नावाचा, ज्या आवाजाचा बोलबाला राहिला असे मान्यजी मनोरे सरांचा आवाज आपण ऐकूया. हॅलो हॅलो. चला दोन्ही संघाचे कर्णधार मरई 40+, त्यांच्या विरोधात गावदेवी 40+. शुक्रिया शुभम म्हात्रे सर. चलिए तमाम दर्शकों का, मान्यवरों का, खिलाड़ियों का होगा स्वागत 40+ के मैचेस
मैदान के अंदर बार प्रीमियर लीग 2025 का ये क्रिकेट का घमासान और ये खूबसूरत मैदान सुपर संडे का आज का दिन जहां पे 18 में जीत के लिए बनानी है। शुरुआत की जाएगी, पहली गेंद यॉर्कर लन की थी, खोद के निकालने की कोशिश, कनेक्शन हुआ नहीं। बैकवर्ड जोन पर खिलाड़ी रफ्तार से आएंगे लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन आपको यहां से जरूर पूरे होते दिखाई देंगे और 2 के साथ टीम का खाता खुल चुका है। यानी कि 65 रनों का पीछा करना यहां से। बैटिंग टीम बढ़िया गेंद थी, हवा में फ्लाइट दिखाई। देखिए सारे ये ओल्ड एज खिलाड़ी है जिन्होंने एक तौर पर अपने समय में काफी क्रिकेट खेला और उसके बाद सांसारिक और व्यवहारिक जीवन की वजह से, फिजिकल फिटनेस की वजह से ये खिलाड़ी आपको ग्रामीण टीम से बाहर होते हुए नजर आए, लेकिन फिर भी इनमें जोश, जज्बा और जुनून काफी ज्यादा। आउटसाइड द स्टंप वाली लाइन, गेंद को छोड़ा जरूर, अंपायर की तरफ देख रही है लेकिन अंपायर अपने जगह पर एकदम पत्थर की तरह सीधे है। टॉट गेंद की समाप्ति आपको यहां से नजर आएगी। बढ़िया शुरुआत लेकिन यहां से आपको अटैक करना पड़ेगा, रन बनाइए तो मजा आएगा। हाफ ट्रैकर बॉल थी, शॉर्ट आर्म पुल करना चाहती है, इस बार भी कनेक्शन नहीं। चला गावदेवी 40+ चा कर्णधार या ठिकाणी टॉस साठी यायचा आहे। गावदेवी 40+ चा कर्णधार विनंती असेल टॉस साठी यायचं आहे, वारंवार आपल्याला पुकार दिला जातोय। बहुत सारे रन आपको यहां से बनते हुए नजर आएंगे। देखिए एक तो मरो नहीं तो मारो, ये अटैक किया ऑन साइड पर, बड़ा प्रहार, गेंद को सीधा भेजा है दर्शक दीर्घा में। देर आए दुरुस्त आए, 100 सुनार की लेकिन 1 लोहार की, यहां पे मिलेंगे 6 रन। ऑपरेटर नितिन ने बताया शेर 2 कदम पीछे जाता है लेकिन डर के नहीं बल्कि लंबा झपट्टा मारने के लिए, और 600 सुनार की 1 लोहार की ये बताया। बैकफुट पर गए इस बार, स्क्वायर कट का ये शॉट सर वीरेंद्र सहवाग इनकी याद मुझे हमेशा दिलाता है। डीप पॉइंट बाउंड्री पर खिलाड़ी थे, दूसरे के लिए वापस, कोई गेंदबाज ही मौजूद नहीं है वहां पर कलेक्शन करने के लिए। 3 रन। चला नेक्स्ट मॅच मरई भाल 40+ आणि त्यांच्या विरोधात गावदेवी भाल 40+ असा सामना होईल। दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत। टॉस केले जाईल। इट इज अ कॉल अँड इट्स अ हेड। टॉस जिंकलाय या ठिकाणी मरे भाल या संघाने काय निर्णय असेल? फिल्डिंग यस, क्षेत्ररक्षण निवडलंय 40+ हे सामने आणि भाल प्रीमियर लीगचे हे भव्य दिव्य आयोजन, या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूप एकदम भारीच आहे, कारण आज या ठिकाणी आल्यावर जो आनंद मिळाला आहे ना तो वर्षभरात आम्ही वाट बघत असतो या दिवसाची खरी म्हणजे। आणि खरंच खूप चांगलं आयोजन आहे आणि चांगलं सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडून। आणि आम्ही फिल्डिंग घेतलेलं आहे कारण आमच्या टीममध्ये बरेचसे ऑलराऊंडर आहेत आतापर्यंत, हरेश म्हात्रे, किसन म्हात्रे, त्याच्यानंतर बरेचसे अगदी 55+ पण सुद्धा आहेत आमचे प्लेयर, पण एक चांगली टीम आहे, बघूया। यस, बेस्ट ऑफ लक असेल तुम्हाला। जाऊया आपण गावदेवी भाल 40+ संघाच्या कर्णधाराकडे। भाल प्रीमियर लीगचे हे आयोजन आहे, टॉस हरलात आणि फलंदाजी वाटेला आल्या, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही जिंकलो असतो तर आमच्या कोच रमेश म्हात्रे यांनी आम्हाला सांगितलं होतं की काही झालं तरी मी इकडून तुम्हाला लगेच फोन करेन, तोपर्यंत तुम्ही अजिबात काही बोलायचं नाही। परंतु दुर्दैवाने आम्ही टॉस हरलेलो आहे। पण मी सांगू शकतो की आमचे जे कोच आहेत त्यांनी सांगितले की हातपाय मोडला, लोळला, अगदी मैदानामध्ये कोसला, पण फिल्डिंग करा, बॅटिंग करा, जे करता येईल ते करा, पण संघासाठी हार जीत काही असो, पण अगदी हा BPLचे इतकं उत्कृष्ट आयोजन आहे ते गाजवून दाखवा। आणि आमचे कोच पण तितके तत्पर आहेत आणि ते पण हातपाय मोडायला तयार आहे स्वतःचे।
अशा प्रकारे एकंदरीत इथे आम्ही या मैदानावर आनंद लुटायला आलो. इथे हार जीत मान्य नाही, आनंद महत्वाचा आहे. 40+ पुढे जेव्हा वय होतं तेव्हा फक्त आनंद महत्वाचा असतो आणि ते 2 क्षण आनंदाचे आम्ही आमच्या कोच आणि आमच्या टीम शैलेंद्र भाऊ, आमचे जयब्या सर वगैरे, प्रेमचंद म्हात्रे असा निर्णय घेतला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये त्या ठिकाणी ऐकूया मानस मनोरे सरांचा आवाज. तो देखिए इनाम आएगा बंडू मात्रे साहब इनकी तरफ से. अगर 2 गेंदों में 2 छक्के आते हैं तो 1000 का इनाम. और बंडू मात्रे साहब एक तो आया, दूसरा आएगा तो 1000 आएंगे. अब ये मिलेंगे 6 रन. टोटल बना है स्कोर कार्ड पर 25 रन बने हैं. जीतने के लिए 65 बनाने थे, 25 बनी है. मतलब अभी भी अगर हम बात करें तो जीतने के लिए 40 रनों की अब भी जरूरत. फुल टॉस थी, मिस कर गए. बाहरी किनारा लगा, थर्ड मैन बाउंड्री पर रफ्तार से गेंद जा रही है. खिलाड़ी आएंगी तब तक एक रन आपको यहां से आते हुए जरूर नजर आएगी. और इसी 1 रन के साथ 2 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हुआ. रन बनिए स्कोर कार्ड के ऊपर 26 यानी 26 रन. समीकरण आपको बनता हुआ नजर आएगा. आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 39 यानी 39 रनों की जरूरत. ये फुल टॉस थी, ऑन साइड पर लॉफ्ट किया. कमाल की बल्लेबाजी, 6-4 की आतिशबाजी. ये भी मिलेंगे 6 रन. हॅलो लगातार 2 चेंडूंवर 2 षटकार जर नितीन म्हात्रे यांनी मारले तर बंडू म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी आहे. लगातार 2 चेंडूंवर 2 षटकार, 1000 रुपयाचं पारितोषिक. चलिए नितिन दादा, मैच नहीं कम से कम 1000 तो मिलेंगे. एक और मारिए तो मजा आएगा. डाउन द लेग साइड, वाइड बॉल का डिसीजन यहां से अंपायर ने दिया. 7 रन आपको यहां से पहली गेंद के ऊपर बनते हुए नजर आएंगे क्योंकि 6 थे छक्के के और 1 वाइड का. 7 बनी है यानी आने वाली 5 गेंदें और जीतने के लिए अब 32 रनों की जरूरत. 5 में 32. यहाँ पे कनेक्शन नहीं है, गेंद शरीर से जाकर टकराई. रन लेना चाहती है लेकिन डॉट गेंद की समाप्ति. रन आउट की अपील की और अंपायर फिंगर गोज अप. यस, रन आउट. देखिए इस मैच में अब केवल औपचारिकता बाकी है, ये हम कह सकते हैं. 4 में 32 आपको बनानी है. काफी डिफिकल्ट इक्वेशन. ये एक तो रन इस मैच में 0 के भाव के बराबर. इक्के दुक्के की कोई कीमत नहीं है. 1 साइडेड मैच मैदान के अंदर आपको होता हुआ नजर आया. पहली पारी में बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद 64 बनाए. गेंदबाजी में शुरुआत काफी दमदार की और मैच में पकड़
आपको मजबूत होती हुई टीम कदमों का इस्तेमाल किया था। इस बार बाहरी किनारा फुटबॉल स्टाइल में, रोनाल्डो स्टाइल में उन्होंने गेंद को रोका, लेकिन औपचारिकता बाकी 40+ का ये मैच। एक टीम आपको काफी ज्यादा मजबूती से आगे बढ़ती हुई नजर आई, दूसरी टीम ने उतने प्रयास किए नहीं और ये मुकाबला आसान। देखिए वाइड गेंदें क्यों डाल रही है जब आप इतनी अच्छी गेंदबाजी कर रही है, वाइड गेंदें क्यों? यह सबसे बड़ा सवाल यहां से उपस्थित किया जाएगा। औपचारिकता बाकी इस इक्वेशन। ये बढ़िया शॉट फाइन लेग पर, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, लेकिन अब क्या फायदा जब चिड़िया चूक गई खेत, लेकिन मिलेंगे 4 रन। इस बार भी अटैक करना चाहती है, ये आएगी डॉट गेंद और इसी डॉट गेंद के साथ मुकाबला आपको यहां से फिनिश होता हुआ जरूर नजर आएगा और बड़ी आसानी से ये मुकाबला जीता। चलिए 40+ बाहर आइए, दूसरी मैच को हमें शुरू करना है। हाँ एक चेंडू खेळू द्या. ओके, अजून एक खेळायचं असेल तर बाहेर आहे, आपल्याकडे बरीच जागा आहे, खेळू शकता. चला विनंती असेल दादा आपण आता थोडंसं बाहेर या, आपल्याला पुढची मॅच सुरू करायची आहे. इकडे मर्याई भाल संघ वाट बघतोय. चला जा मर्याई भाल संघ, खेळाडू उतरा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे. चला उतरा आता, कारण की वेळ बराचसा झालेला आहे. 3च ओव्हर असतील, 3:15 वाजलेले आहेत. 3:15 3:15. बरेचशा मॅचेस 40+ बाकी आहेत, त्याच्याच बरोबरीने लीग स्टेजच्या मॅचेस बाकी आहेत, सेमीफायनल फायनलच्या मॅचेस बाकी आहेत, बक्षीस वितरण समारंभ बाकी आहे, सगळंच बाकी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यामुळे थोडंसं लवकर खेळा ही नम्रतेची विनंती असेल. वेळ आपल्याकडे कमी आहे, आपल्याकडे फक्त डे अवेलेबल आहे, नाईट अवेलेबल नाहीये. त्यामुळे डेच्या मॅचेस असल्या कारणाने सूर्य अस्ताला जायच्या आधी आपली स्पर्धा संपली पाहिजे आजच्या दिवसामध्ये, आणि त्यामुळे प्रत्येक टीमनी वेळेत सहकार्य करा. चला बाहेर या, मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू आमचे खेळत आहेत, विनंती असेल की आपण बाहेर यावं. आणि मैदानाच्या आतमध्ये मर्याई भाल संघ फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकवतील साथी समालोचक मित्र शुभम म्हात्रे सर, नरेंद्र म्हात्रे सर देखील आमच्या सोबत आहेत. त्यांना आता आपण माईक देऊया की नरेंद्र सर आपण थोडंसं यावं आणि तुमच्या आवाजामध्ये आता थोडीशी मॅच दणाणली पाहिजे. तत्पूर्वी डीजे